मित्रांनो नमस्कार. माळेगावची यात्रा आपण पूर्णपणे पाहिलेली आहे, पण माळेगाव यात्रेनंतर माळेगावची स्थिती काय होते ते आपण आज पाहून घेणार आहोत. मित्रांनो, माळेगाव यात्रेमध्ये एकाच दिवशी कमीत कमी 80,000 लोक येतात आणि 80,000 लोक वापस जातात. इतकी मोठी दक्षिण भारतातील ही यात्रा आहे. मित्रांनो, संत गाडगेबाबांनी आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये सांगितलं होतं, 19व्या काळामध्ये सांगितलं होतं की स्वच्छतेचं किती महत्त्व आहे. आणि झाडू घेऊन संत गाडगेबाबा स्वतः स्वच्छतेसाठी निघाले होते. मित्रांनो, ग्रामपंचायतचं अर्ध काम हे लोक करत असतात. मित्रांनो, जरी आज हे त्यांचं व्यवसायाचं माध्यम असेल, त्यांचं रोजीरोटीचं माध्यम असेल, तरी पण हे स्वच्छतेसाठी एक मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, माळेगावची यात्रा जरी संपली असेल तर माळेगाव यात्रे रिलेटेड खूप सारे अजून व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाई, कहाँ से आए हो? अहमदपुर से हो? अहमदपुर में ही रहते हो? अहमदपुर में रहते। कितने दिन हुए यहाँ पर आए हुए? 18 तारीख को आ गए तुम? अभी पूरी हो गई? नजदीक नजदीक कितने बाटलियाँ गोला किए तुमने? 4-5 कुंटल। ठीक है ठीक है. इधर लेता हूँ मैं एक थोड़ा. मैं अम्मा सांगा, कुठून आलेत तुम्ही? आम्ही अहमदपूरचे आहोत. अहमदपूरच्या? मुळचे अहमदपूरचेच? कुठं अहमदपूरचे आहोत, तिथंच राहिलो आता. रोज झाले 25-30 वर्षापासून. ती तर म्हणून लागली कर्नाटक मधून आलो होतो आम्ही. नाही, तिने आम्ही तिकडलेच आहोत. रोज झाले इकडेच राहिलो. 30-25 वर्ष झाले आता इकडे अहमदपूरला राहिलो आम्ही. मग इकडे अहमदपूरला कशामुळे आले होते? आम्ही हेच धंदा करतो, बाटले असतो. हा का? म्हणजे 25-30 वर्षापासून हेच काम करतात. काम करतो. कर्नाटक मधून 25-30 वर्षाखाली आले होते, आता इकडे स्थायिक झाले. हेच माल असतो, बाटले असतो. आम्हाला पाहुणे गेली हेच धंदा करतो. येऊन खातो. असंच आहे का? मला धंदा हेच येते आता. येणार दुसरं काय काय बी येणार. बाटल्याच गोळा करतो. नाही, आता आपला देशाला स्वातंत्र्य होऊन 69 वर्ष व्हायलेत, तरी पण ही गरिबी काय हटत नाही. शासन तुमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही हेच असतो आता. बाटलेच गोळा करतो, बिस्लेरीच गोळा करतो. हे 12 महिने हेच काम असतं तुम्हाला? 12 महिने हेच गोळा करतो. हे कसं क्विंटल कसं जातं? कसं कुठं जाते की काय नाही की मला माहित नाही. म्हणजे पोरं सोरच बघतात हे? ते पोरं सुराला माहित आहे, आम्हाला माहित नाही. माळेगाव मध्ये चांगला धंदा होतो का नाही? मग बाटल्या जास्त गोळा होतात? होते. 2 क्विंटल, 3 क्विंटल जमा होते. का? म्हणजे माळेगाव मध्ये एक 7-8 म्हणण्यापेक्षा 10-12 दिवस झाले तुम्हाला? येऊन 12 रोज झाले. 12-15 दिवस झाले. माळेगाव मध्ये आल्यानंतर काय त्रास तुम्हाला? काय बी त्रास कुणाकुणाच काय नाही. मित्रांनो, मी बोलल्याप्रमाणे हे ग्रामपंचायतचं अर्ध काम करतायत. म्हणजे बाटल्यामुळे जेवढा कचरा होतो ते अर्धे लोक हे कचरा साफ करतात. बाटल्या ग्रामपंचायतकडून काय तुम्हाला मदत हवी आहे का नाही? नाही, काय बी नाही. तुम्हीच असता? मित्रांनो, हे व्यवसाय म्हणून बाटल्या वेचतात, पण याकडे ग्रामपंचायतने लक्ष दिलं पाहिजे. जे लोक झाडू मारतात त्यांना ग्रामपंचायत काय तर निधी देते, तर मला असं वाटते की ह्या पण लोकांना काही ना काही निधी दिली पाहिजे. या गोष्टीचं ग्रामपंचायतने, पंचायत समितीने, जिल्हा परिषदने अवश्य लक्ष द्यावे, ही विनंती. मित्रांनो, तुम्ही हे गाणं ऐकलं असेल की कुणी नाही केलं भलं ओ माय, माझ्या भीमाने केलं. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे हे जे थोर समाज सुधारक होते, त्यांच्या या क्रांतीमुळे हा महाराष्ट्र घडला आहे, हा भारत घडला आहे. त्यांनी या क्रांत्या त्यांच्या काळामध्ये केलेल्या आहेत. मित्रांनो, आज पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गरिबी पाहायला मिळते. यासाठी आपण काय क्रांती करतोय आणि आपण काय क्रांती केली पाहिजे, शासनाकडे ते प्रश्न मांडणे आपलं काम आहे. मित्रांनो, जेवढं होईल तेवढं या लोकांची मदत करण्याचा किंवा शासनापुढे यांचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करा. माळेगाव यात्रेच्या माध्यमातून या लोकांची मी आशा तुमच्या समोर मांडतो. गोळा करण्यासाठी या ठिकाणी मामाच्या मंदिराच्या जवळ तुम्ही बसा. मित्रांनो, या ठिकाणी मी डबल एकदा संत गाडगेबाबा यांचं उदाहरण देतो. संत गाडगेबाबा स्वतः स्वच्छता होते आणि आज या ठिकाणी त्यांचेच अनुयायी हे आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. याकडे शासन का लक्ष देत नाही, ग्रामपंचायत का लक्ष देत नाही? हा एक समाजाचा आपला वाटा आहे. मित्रांनो, यांच्या काहीच समस्या नाहीत. मित्रांनो, हे पहा, तुम्ही लेकर पाहू शकता. या ठिकाणी शाळेत वगैरे जाता की नाही?
शाळा नाही, काही नाही मित्रांनो. गरिबी असंच वाढत चाललेली आहे, इथून पुढेही वाढत जाणार आहे. जे पण सुशिक्षित समाज आहे त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर मित्रांनो ह्यांच्यावरही काहीच नाही, आतरण असं टाकायचं आणि उघड्यावरच झोपणं चालू आहे मित्रांनो. ही दयनीय अवस्था या ठिकाणी माळेगाव यात्रेमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला येत आहे मित्रांनो. करा की बाय. मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता की या प्रकारचे पोते या ठिकाणी बांधले जात आहेत. बॉटल्या तुडू 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 तुडू